पहाटेच्या ठीक 4 वाजलेल्या होत्या आणि आम्ही निघालोय रायगडला. का? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. तिथीनुसार 2026 मधला 353वा हा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी. जाताना सुंदर असा नजारा दिसला तर वानर समोर आली तर त्यांना जे काय होतं गाडीत ते देऊन टाकलं खायला आणि निघालो पुढे रायगडसाठी. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता म्हणून वर काय गाडी जाऊन देत नव्हती. गर्दी तर खूप आली होती म्हणून गाडी खाली लावलो आणि निघालो बसनीवरती. तसा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा 2 वेळा होतो. एक तर 6 जून रोजी, पण महत्वाचा हिंदू पंचांगानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला होतो. कारण 1674 मध्ये प्रत्यक्ष राज्याभिषेक सोहळा हा याच स्थितीला झाला होता. किल्ले रायगड याला गडांचा राजा आणि राजांचा गड असं म्हटलं जातं. कारण सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा गड समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर असलेल्या या गडाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून निवडले होते आणि या गडाचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केले होते. तब्बल 1400 ते 1500 पायऱ्या. गड चढताना पूर्ण हालत खराब झाली होती. पाय जाम झालं होतं, पण मनात एकच जिद्द होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा तो भव्य राज्याभिषेक सोहळा पाहण्याची. लिंबू सरबताची एनर्जी घेतली आणि निघालो पुढे गड चढण्यासाठी. इथे येण्यासाठी रोपवे पर्याय नक्कीच आहे, पण जी मजा, जो अभिमान आणि जो इतिहास या पायऱ्यांच्या चढण्यातून अनुभवतो तो रोपवेमध्ये बसून कधीच अनुभवता येणार नाही. अंगात शिवरायांचा इतिहास थरथरायचा असेल तर एकदा तरी या पायऱ्या चढून पहा. फायनली आपण गडावर पोचलो. वर पोचलो तर हा मर्दानी खेळ चालू होता. हा राज्याभिषेक सोहळा गेले 2 दिवस झाले चालू होता, 26 जून आणि 27 जून. राज्यसभेत महाराजांचा पुतळा इतकं देखणं सजवलंय की डोळे तृप्त झाले. हा सोहळा, ही सजावट आणि शिवभक्तांची ही गर्दी अनुभवायला मिळाली हे माझं खूप मोठं भाग्य आहे. आज रायगडाचा थाट हा वेगळाच आहे. तिथीनुसार होणाऱ्या या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पूर्ण गड अगदी सजून निघालेला आहे. या दुर्गराज रायगडावरून आमच्या डोळ्याच्या समोर शिवरायांची ही वैभवशाली पालखी निघत आहे. अंगावर शहारे आणणारा ढोल ताशांचा गजर आणि हजारो शिवभक्तांचा हा अथांग उत्सव. या ढोल ताशांच्या गजरामध्ये अगदी मन रमून गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण रायगडवर आलो. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. आज हा रायगड शिवभक्तांनी पूर्णपणे भरलेला होता. या ठिकाणी महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे देखील आले होते. राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि आम्ही निघालो अन्नक्षेत्राकडे जेवण्यासाठी. आणि इथलं असं वैशिष्ट्य आहे की एक सुद्धा मावळा इथनं उपाशी जात नाही. जोपर्यंत शेवटचा मावळा जेवत नाही तोपर्यंत या ठिकाणचं जेवण संपत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.